इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पुरावा म्हणून कोर्टामध्ये तुम्हाला सादर करायचे, तर पाहून घेऊयात या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, डिजिटल व्हिडिओ, डिजिटल ऑडिओ किंवा असा कोणताही इलेक्ट्रॉनिक डेटा जर तुम्हाला कोर्टमध्ये पुरावा म्हणून सादर करायचा असेल तर त्यासाठीचे कोणते कंप्लायन्सेस करणं गरजेचं आहे. मित्रांनो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 हा जेव्हा एन्फोर्समेंटमध्ये आला तेव्हा 17 ऑक्टोबर 2000 साली इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872मध्ये 65B हे नवीन कलम ॲड करण्यात आलं आणि या कलमान्वये ॲडमिसिबिलिटी ऑफ द इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या संदर्भाने काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि 65B नुसार जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, इलेक्ट्रॉनिक डेटा, इलेक्ट्रॉनिक ऑडिओ, व्हिडिओ किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधून प्रोड्यूस केलेलं कोणतंही डॉक्युमेंट ॲज अन एव्हिडन्स म्हणून सादर करता तेव्हा 65Bच्या अनुषंगाने एक सर्टिफिकेट तुम्हाला कोर्टमध्ये सादर करणं गरजेचं आहे. 2023मध्ये इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 हा रिपील करण्यात आलेला आहे आणि त्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम 2023 हा एन्फोर्समेंटमध्ये आलेला आहे. 65Bची जी प्रोव्हिजन आहे ती भारतीय साक्ष अधिनियमच्या सेक्शन 63च्या सबसेक्शन 4मध्ये कायम ठेवण्यात आलेली आहे. मित्रांनो, अनवर PV वर्सेस PK बशीर 2014 सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची जी ॲडमिसिबिलिटी आहे ती 65Bच्या अंतर्गत सादर केलेल्या सर्टिफिकेटशिवाय ग्राह्य धरली जाणार नाही अशा पद्धतीचं जजमेंट देण्यात आलेलं होतं. या जजमेंटमध्ये देखील इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस सादर करत असताना 65Bचं सर्टिफिकेट मॅन्डेटरी करण्यात आलेलं होतं आणि नवजोत संधू या केसमध्ये 2005 साली अशा 65Bच्या सर्टिफिकेटची गरज नाही आहे किंवा त्याचं असणं मॅन्डेटरी नाही आहे हा जो निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला होता तो निर्णय अनवर PV वर्सेस PK बशीर या केसमध्ये ओव्हररूल करण्यात आलेला होता. पुढे जाऊन शफी मोहम्मद वर्सेस स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश या जजमेंटमध्ये देखील 2018 साली इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स रेकॉर्डवरती घेत असताना, पुरावा म्हणून रेकॉर्डवरती घेत असताना 65Bच्या संदर्भातली जी तरतूद आहे ती रिलॅक्स करण्यात आलेली होती. परंतु पुढे जाऊन 2020 साली अर्जुन पंडितराव खोतकर या केसमध्ये मात्र 65B सर्टिफिकेट हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सादर करत असताना मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. 65Bचं जे सर्टिफिकेट आहे किंवा भारतीय साक्ष अधिनियमच्या अनुषंगाने 63(4)चं जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस सादर करत असताना मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. जर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा डेटा ज्या ओरिजिनल डिव्हाइसमधून प्राप्त करण्यात आलेला आहे ते ओरिजिनल डिव्हाइस जर पुरावा म्हणून सादर केलं गेलेलं असेल तर मात्र या सर्टिफिकेटच्या सादरीकरणामध्ये किंवा हे सर्टिफिकेट प्रोड्यूस करण्यात कोर्ट रिलॅक्सेशन देऊ शकतं. परंतु तरीही कोर्ट इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस किंवा इलेक्ट्रॉनिक डेटा ॲज अन एव्हिडन्स म्हणून रेकॉर्डवर घेत असताना 65Bचं सर्टिफिकेट किंवा BSA 63(4)चं सर्टिफिकेट जे आहे ते सादर करण्यासाठी आग्रही असतं. मित्रांनो, तर मग पाहूयात की हे जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस आहे या संबंधी 65Bचे जे सर्टिफिकेट असतात ते नक्की काय असतात. तर मित्रांनो, ज्या डिव्हाइसमधून डेटा रिट्राईव्ह करण्यात आलेला आहे किंवा ज्या डिव्हाइसमधला डेटा ॲज अन एव्हिडन्स म्हणून सादर करण्यात आलेला आहे ते डिव्हाइस रेग्युलरली ज्या व्यक्तीच्या कंट्रोलमध्ये आहे, ऑफिशियली ज्या व्यक्तीच्या कंट्रोलमध्ये आहे किंवा त्या व्यक्तीचा जर ओनर असेल, एखाद्या दुकानावरती असणारा CCTV असेल आणि तो CCTV ऑपरेट करणारा त्या दुकानाचा जर मालक असेल तर त्या मालकाकडून ते सर्टिफाय किंवा ते सर्टिफिकेट घेणं क्रमप्राप्त आहे. किंवा जर एखादा नेटवर्क ॲडमिन, सिस्टम ॲडमिन एखाद्या कंपनीमध्ये ते डिव्हाइस वापरत असताना रेग्युलर डे टू डेज ॲक्टिव्हिटीज तो जर तिथे ऑथराईज वेनं करत असेल तर अशा ऑथराईज पर्सनकडून अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या संदर्भातलं 65Bचं किंवा 63(4)चं सर्टिफिकेट प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. या क्लिपमध्ये मी तुम्हाला जर आपल्याला एखाद्या केसमध्ये व्हॉट्सॲप कम्युनिकेशन ॲज अन इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणून जर प्रोड्यूस करायचं असेल तर कशा प्रकारचं सर्टिफिकेट सादर करावं लागेल याचा एक सॅम्पल बनवून तुम्हाला इथे दाखवत आहे. तर मित्रांनो, या सॅम्पलमध्ये आपण पाहतोय की सर्टिफिकेट अंडर सेक्शन 63(4) ऑफ द भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या अनुषंगाने हे पहा. आय मिस्टर सो अँड सो, सन ऑफ सो अँड सो, एज 38 years अँड residing at so and so place do hereby certify as follows.
आणि मग त्यानंतर ते जे डिव्हाइस आहे दॅट आय एम द कंप्लेनंट इन दिस प्रेझेंट केस अँड द लॉफुल युजर ऑफ द मोबाईल नंबर सो अँड सो विच इज रजिस्टर्ड इन माय नेम अँड यूज बाय मी ऑन माय पर्सनल मोबाईल फोन. मग डिव्हाइस डिटेल देत असताना कोणत्या कंपनीचं ते डिव्हाइस आहे, त्याचा मोबाईल फोनचा जो OS आहे तो कोणता आहे, मोबाईल फोनचा IMEI नंबर कोणता आहे, ह्यामध्ये मोबाईलचं मॉडेल कोणतं आहे, त्यानंतर त्याचा तुम्ही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ज्या दिवशी तुम्ही ते एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे त्या संबंधितल्या डिटेल्स तुम्हाला इथे द्यायच्या आहेत. आणि त्या डिटेल्स दिल्याच्यानंतर तुम्हाला ॲज अन ॲफिडेविट काइंड यामध्ये तुम्हाला हे जे सर्टिफिकेट आहे ते सेल्फ साईन करायचं आहे. जर तुम्ही CCTV फुटेजच्या संदर्भातलं जर 65V सर्टिफिकेट जर देणार असाल तर अशा पद्धतीचा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट मी इथे तुम्हाला दाखवत आहे. या पद्धतीनं तुम्हाला तो फॉर्मॅट द्यावा लागेल. मित्रांनो, दॅट द CCTV सर्वायलन्स सिस्टम इन्स्टॉल ॲट लोकेशन कन्सिस्ट ऑफ ब्रँड अँड मॉडेल DVR NVR सिस्टम. म्हणजे हे पहा, त्या डिव्हाइसचे जे डिटेल, त्याची जी टेक्नॉलॉजी आहे, त्याच्या टेक्नॉलॉजिकल्स आणि मॉडेल्स डिटेल्स वगैरे इथे दिलेले आहेत. तसेच दॅट द सेट सिस्टम ॲटोमॅटिकली रेकॉर्ड व्हिडिओ, ते कसं फंक्शनिंग करतं, वर्किंग करतं, ते कसा डेटा बॅकअप करतं, कुठे बॅकअप करतं, त्या संबंधीची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर कोणत्या तारखेला सिस्टमनं हा डेटा रेकॉर्ड केला होता किंवा इव्हिडन्स म्हणून सादर केलेली माहिती किंवा फुटेज जे आहे इन्सिडेंटच्या वेळी जे झालेलं आहे ते कधी रेकॉर्ड केलं होतं त्या संबंधीची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर दॅट ऑन सो अँड सो डेट द सेड व्हिडिओ फुटेज वॉज रिट्राईव्ह, ते व्हिडिओ फुटेज जे आहे ते त्या डिव्हाइसमधून कधी रिट्राईव्ह करण्यात आलेलं आहे, त्यानंतर ते कधी कॉपी करून घेण्यात आलेलं आहे, पेनड्राईव्हच्या माध्यमातून कॉपी करण्यात आलेलं आहे का हार्ड डिस्कवरती कॉपी करण्यात आलेलं आहे, त्या संबंधीची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीनं 65Vचं जे सर्टिफिकेट आहे आणि त्यानंतर 65Vचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट आपण सादर करतो. जर हे सर्टिफिकेट सिस्टम ॲडमिनने इश्यू केलेलं असेल तर इथे तुम्हाला ABC आणि इथे सिस्टम ॲडमिनची साईन घ्यावी लागेल. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची ॲडमिसिबिलिटीच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवत असताना 65Vचं सर्टिफिकेट किंवा BSA 63(4)चं जे सर्टिफिकेट आहे हे नक्की काय असतं आणि याचा एव्हिडन्स म्हणून एखादा इलेक्ट्रॉनिक पुरावा सादर करत असताना काय महत्त्व आहे ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा आणि ही जी लिंक आहे ती तुमच्या मित्रांपर्यंत फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.